ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। अधिक मास आता संपत आला आहे। दर 3 वर्षांनी एकदा येणारा हा पवित्र पुरुषोत्तम महिना आपल्या आयुष्यात पुन्हा लवकर येणार नाही। आता सलग 3 वर्षांनंतर हा अधिक मास येणार आहे। त्यामुळे अधिक मास संपण्यापूर्वी अशी एक सेवा आहे जी प्रत्येकाने आपल्या घरी नक्की सुरू करावी। ही सेवा खूप सोपी आहे। कोणताही मोठा खर्च नाही, कोणतेही कठीण नियम नाहीत, फक्त श्रद्धा, विश्वास आणि भक्तिभाव हवा। आज मी तुम्हाला सांगणार आहे 7 दिवस किंवा 5 दिवसांची लक्ष्मी नारायण गायत्री मंत्र सेवा। अनेक भक्त हा जप अधिक मासात सुरू करतात आणि भगवान विष्णू व माता महालक्ष्मी यांची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करतात। मित्रांनो, आपल्या जीवनात कधी ना कधी अडचणी येतात। काहींच्या घरी पैशांच्या समस्या असतात, काहींची कामे अडकलेली असतात, काहींना मानसिक तणाव असतो, तर काहींना घरात सतत वादविवाद होत असल्याचा अनुभव येतो। तर अशा वेळी आपण देवाकडे प्रार्थना करतो। अधिक मास हा त्यासाठी अत्यंत शुभ काळ मानला जातो। जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर आजपासूनच सुरू करा। अधिक मास संपण्यापूर्वी 7 दिवस किंवा 5 दिवसांचा संकल्प घ्या। सकाळी किंवा सायंकाळी देवासमोर दिवा लावा। भगवान विष्णू आणि माता महालक्ष्मी यांचे स्मरण करा। त्यानंतर प्रथम लक्ष्मी गायत्री मंत्र आणि नंतर विष्णू गायत्री मंत्र म्हणावा। तर सर्वात प्रथम आपण लक्ष्मी गायत्री मंत्र ऐकूयात। ओम महालक्ष्मीश्च विद्महि विष्णुपत्नीश्च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। आता आपण विष्णू गायत्री मंत्र ऐकूयात। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात। हा मंत्र 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा म्हणू शकता। जितका वेळ मिळेल तितका जप करा, पण जप करताना मन शांत असावे आणि श्रद्धा असावी। भगवान विष्णू हे सृष्टीचे पालनकर्ता आहेत आणि माता लक्ष्मी ह्या धन, सुख, समृद्धी आणि सौभाग्याच्या अधिष्ठात्री देवता आहेत। त्यामुळे या दोघांची एकत्र उपासना अत्यंत मंगल मानली जाते। अधिक मासात केलेले नामस्मरण आणि मंत्र जप विशेष पुण्यदायी मानले गेले आहे आणि म्हणूनच या दिवसांमध्ये शक्य तितके देवाचे स्मरण करावे। मोबाईल, टीव्ही आणि इतर गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा काही मिनिटे देवाच्या नावात घालवली तर मनाला एक वेगळीच शांती मिळते। या 5 किंवा 7 दिवसांच्या सेवेमध्ये दररोज एक दिवा लावा। शक्य असल्यास तुळशीपुढे दिवा लावा। भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे। माता महालक्ष्मीला सुगंधी फुले अर्पण करा। घरात साधे आणि आनंदी वातावरण ठेवा। कोणाबद्दल वाईट बोलू नका। शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा। अनेकांना वाटते की मोठे मोठे विधी केल्याशिवाय देव प्रसन्न होत नाहीत, पण तसे नाही। देवाला आपली भक्ती महत्त्वाची असते। मनापासून केलेली छोटी सेवा देखील भगवान स्वीकारतात। एक छोटासा दिवा, 2 मिनिटाची प्रार्थना आणि श्रद्धेने केलेला मंत्र जप हे देखील खूप मोठे पुण्य देणारे असते। या सेवेदरम्यान रोज एक छोटी प्रार्थना करा। हे भगवान नारायणा, हे माता महालक्ष्मी, आमच्या घरावर तुमची कृपा कायम राहू द्या। आमच्या जीवनातील दुःख, चिंता आणि अडचणी दूर करा। आमच्या कुटुंबाला सुख, शांती, समाधान आणि उत्तम आरोग्य द्या। अधिक मासात केलेली प्रार्थना विशेष फलदायी मानली जाते आणि म्हणूनच मनातील इच्छा देवांसमोर मांडाव्यात, पण फक्त मागणीच नाही तर देवाचे आभारही मानावेत। कारण आपल्या आयुष्यात जे काही चांगले आहे ते सर्व देवकृपेनेच आहे। या 7 किंवा 5 दिवसांच्या सेवेदरम्यान शक्य असल्यास विष्णू सहस्रनाम ऐका, श्री सुक्ताचे पठण करा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा। यामुळे भक्ती आणखी वाढते। लक्षात ठेवा, सेवा करताना संख्या महत्त्वाची नाही तर श्रद्धा महत्त्वाची आहे। 108 वेळा जप करूनही मन दुसरीकडे असेल तर त्याचा फारसा उपयोग नाही, पण 11 वेळा जप करूनही जर मन पूर्णपणे देवात असेल तर तो जप अधिक प्रभावी ठरतो। अधिक मास हा आपल्याला स्वतःकडे पाहण्याची आणि देवाशी नाते दृढ करण्याची संधी देतो। त्यामुळे हा पवित्र काळ वाया जाऊ देऊ नका।
आजच संकल्प करा आणि लक्ष्मी नारायण गायत्री मंत्र सेवा सुरू करा. कदाचित या सेवेमुळे तुमच्या आयुष्यात लगेच चमत्कार घडेलच असे नाही, पण मनाला शांती मिळेल, सकारात्मकता वाढेल आणि देवावरील विश्वास अधिक दृढ होईल. आणि जिथे श्रद्धा, भक्ती आणि विश्वास असतो तिथे देवकृपा नक्की असते. आणि म्हणून अधिक मास संपण्यापूर्वी 5 दिवस किंवा 7 दिवसांची ही लक्ष्मी नारायण गायत्री मंत्रसेवा अवश्य करा. भगवान विष्णू आणि माता महालक्ष्मी यांच्या चरणी आपली सर्व चिंता अर्पण करा. तेच आपल्या जीवनाला योग्य दिशा देतील. भगवान नारायण आणि माता महालक्ष्मी यांची कृपा आपल्या घरावर, कुटुंबावर आणि जीवनावर सदैव राहो हीच प्रार्थना. जर तुमच्यावर खूप कर्ज झाले असेल, नोकरी मिळत नसेल, व्यवसायात नुकसान होत असेल, हातात पैसा येत असेल पण टिकत नसेल, किंवा गरजेच्या वेळी कोणीही उधार पैसे देत नसेल, तर अधिक मास संपण्यापूर्वी ही लक्ष्मी नारायण गायत्री मंत्र सेवा नक्की सुरू करा. ही सेवा 5 दिवस किंवा 7 दिवस करावी. रोज एकाच वेळी सेवा करणे अधिक चांगले मानले जाते. उदाहरणार्थ, जर तुम्ही सकाळी 7 वाजता जप सुरू केला तर पुढील सर्व दिवस त्याच वेळेला जप करा. किंवा सायंकाळी दिवा लावल्यानंतर जप सुरू केला असेल तर रोज सायंकाळी त्याच वेळी जप करा. सेवा करताना भगवान नारायण आणि माता महालक्ष्मी यांना नमस्कार करून मनातील अडचणी सांगा. हे प्रभू, आमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर करा. कर्जमुक्तीचा मार्ग दाखवा. घरात धन टिकू द्या. नोकरी, व्यवसाय किंवा उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडा. अशी प्रार्थना करा. अनेक लोकांची तक्रार असते की भरपूर मेहनत करूनही पैसा टिकत नाही. काही ना काही कारणाने खर्च वाढतो. अशा वेळी माता महालक्ष्मीचे स्मरण आणि भगवान नारायणाचा जप मनाला सकारात्मकता देतो आणि भक्तीचा आधार देतो. या सेवेमध्ये श्रद्धा सर्वात महत्त्वाची आहे. रोज काही मिनिटे मनापासून जप करा. घाई करू नका. देवावर पूर्ण विश्वास ठेवा. अधिक मास हा पुरुषोत्तम महिन्याचा पवित्र काळ असल्यामुळे या काळात केलेले नामस्मरण आणि प्रार्थना विशेष महत्त्वाची मानली जाते. आणि म्हणून जर तुम्हाला आर्थिक अडचणी, कर्ज, नोकरी किंवा व्यवसायातील समस्या असतील तर आजच 7 किंवा 5 दिवसांच्या लक्ष्मी नारायण गायत्री मंत्र सेवेचा संकल्प करा आणि रोज एकाच वेळेला श्रद्धेने जप करा. कर्ज वाढत आहे, पैसा हातात टिकत नाही, नोकरी किंवा व्यवसायात अडचणी येत आहेत, तर अधिक मास संपण्यापूर्वी 7 किंवा 5 दिवस ही लक्ष्मी नारायण गायत्री मंत्र सेवा सुरू करा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, फक्त मंत्र जप करून आणि सेवा करून सर्व काही आपोआपच होईल असे नाही. या सेवेबाबत प्रामाणिक कष्ट, मेहनत आणि योग्य प्रयत्न करणे देखील तितकेच आवश्यक आहे. भगवान नारायण आणि माता महालक्ष्मी यांची कृपा आपल्याला योग्य मार्ग, चांगले विचार आणि काम करण्याची शक्ती देते. पण त्या शक्तीचा उपयोग करून पुढे जाण्याचे काम आपल्यालाच करावे लागते. जर नोकरी हवी असेल तर नोकरीसाठी प्रयत्न करावे लागतील. व्यवसाय वाढवायचा असेल तर प्रामाणिकपणे व्यवसाय करावा लागेल. कर्ज फेडायचे असेल तर खर्चावर नियंत्रण ठेवून मेहनत करावी लागेल. देवकृपा आणि कष्ट यांची साथ मिळाली तर यशाचा मार्ग अधिक सोपा होतो. आणि म्हणूनच ही लक्ष्मी नारायण गायत्री मंत्र सेवा करताना रोज मनापासून जप करा. पण त्याचबरोबर आपले कर्तव्य, मेहनत आणि प्रामाणिकपणा कधीही सोडू नका. कारण देव त्यांनाच अधिक मदत करतो जो स्वतः प्रयत्न करतात. श्रद्धा, विश्वास, प्रामाणिक कष्ट आणि सातत्य या 4 गोष्टी एकत्र आल्या तर जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. त्यामुळे सेवा करा, देवावर विश्वास ठेवा आणि आपल्या कामात पूर्ण प्रामाणिकपणे मेहनत करत राहा. मंत्रजप देवकृपा मिळवून देतो, पण प्रामाणिक कष्ट यश मिळवून देतात. जेव्हा भक्ती आणि मेहनत एकत्र येतात तेव्हा जीवनात प्रगतीचे नवे मार्ग उघडू लागतात. तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका. तर त्याचबरोबर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.